करी रोडच्या वर्कशॉपमध्ये राजेश जाधव सर. आता इथे हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट इथे त्याला वरती या पॉइंटला काळा चौकीचा मयुरेश्वर मूर्ती जोडण्याचं काम चालू. जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एस ए व्हिडिओज फॅमिलीमध्ये, एस ए व्हिडिओज परिवारामध्ये. मित्रांनो, असं सपोर्ट करत राहा आपल्या एस ए व्हिडिओज फॅमिलीला. तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा जो ब्लॉग आहे, तो आहे मी गेलेलो बकरी अड्डा, चिंचपोकळीच्या पुढे बकरी अड्डा आहे, जिथे विजय खातू सर यांचा वर्कशॉप आहे, जी त्यांची मुलगी रेश्माताई खातू तो वर्कशॉप चालवते आहे. तर तिकडे गेलेलो मी. त्याच्यानंतर मग करी रोडच्या जे राजन खातूंचा वर्कशॉप आहे, राजन सरांचा, तिकडे गेलेलो. त्यानंतर पुढे जाधव सरांच्या वर्कशॉपमध्ये गेलेलो, जाधव आर्ट्स. तर पुढे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं कसं गणपतीचं काम आता सुरू आहे. मूर्त्यांचं जोडण्याचं काम सुरू आहे, कारण उंच उंच मूर्त्या आहेत, खूप वेळ लागतं आणि खूप कमी म्हणजे आगमन एक 14-15ला आगमन सुरू होतील पुढच्या महिन्यात. ते एक 15 ते 20 दिवसाचा टाईम आहे आणि आता जोडणीचं काम आहे. आणि मी गेलेलो बकरी अड्ड्याला विजय सरांच्या वर्कशॉपच्या बाहेरच, कारण आतमध्ये एंट्री नव्हती, पण तरी प्रयत्न केलेले, पण अजून काम सुरूच नव्हतं झालं. तर पुढे या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे वर्कशॉप बघणार आहोत, जिथे मोठे मोठे मूर्त्या निर्माण होतात गणपती बाप्पांच्या. तर चला मग आजच्या या ब्लॉगला, आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, मी आलेलो आहे लालबागला. हा आहे लालबागचा फ्लायओव्हर आणि समोर लालबागच्या राजाचा मंडप तयार होतो. आणि मी आलेलो आहे लालबागला. इथे भरपूर असे गणपती बाप्पांचे कारखाने आहेत. बघे आता एका कारखान्याला भेट द्यायची आणि पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार. आणि मी बकरी अड्ड्यालाही जाणार आहे, जिथे विजय खातू यांची मुलगी रेश्मा खातू यांचं वर्कशॉप आहे बकरी अड्ड्याला. पहिला होता परेलला रेल्वे ग्राउंडवर, पण आता शिफ्ट झालेला आहे बकरी अड्ड्याला. तर तिकडे आपण जाणार आहोत सरळ आणि मग आतमध्ये लेफ्ट मारायचं. तर मित्रांनो, मी आलेलो आहे बकरी अड्डा. समोर आहे खातू यांचं वर्कशॉप. तिकडे गेल्या वर्षी परेल ग्राउंडला, रेल्वे ग्राउंडला खूप मोठा असा वर्कशॉप होता खातूंचा. रेश्माताई खातू त्यांची मुलगी सांभाळते वर्कशॉप आहे. बघूया जरा जवळून. पार्किंग गाडी आणली, पहिले पार्किंग करतो. तर मित्रांनो, समोर आहे विजय खातू, रेश्माताई खातू यांचं वर्कशॉप. कदाचित आपल्याला आज जायला भेटणार आहे, बघूया ट्राय करू. मित्रांनो, मी आलेलो आहे विजय खातू सर, रेश्माताई जे हँडल करतात त्यांची मुलगी यांच्या वर्कशॉपमध्ये. बरोबर आहे, तेजस परमार यांचंही यूट्यूब चॅनल आहे. तर आतमध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत, कारण मूर्त्या अजून रेडी नाही होत आहेत, अजून रेडी मूर्त्या नाही आहेत. त्यांचं तिकडे बी कारखाना आहे त्या साईडला. हां, अच्छा, त्यांचं आहे काय? सगळ्यांनी कारखाने शिफ्ट केले आहेत. कोणचाही कारखाना परेलला नाही. परेलला कोणते कारखाने आहेत? तो शिंदे ना, शिंदे. हां, अजून प्रशांत देसाई. हां, अजून 2-3 जण आहेत ना, 3 जण आहेत, 4 जण. मग गेलेलो तेव्हा लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार. तर आता मी बकरी अड्ड्याला आहे आणि हा आहे कारखाना. गणपतीच्या मूर्त्या अजून कितपर्यंत चालू झाल्यात, म्हणजे बिल्डअप चालू झालं आहे? आमचं लागलं. जॉईनिंगचं काम आता सुरू होईल. 1-2 गणपती जोडून झालेले. अच्छा. गणपती तेजस बोलला आपल्याला की गणपती अजून जोडण्याचं काम चालू आहे, म्हणजे वेळ लागेल ना, आठवडाभर जाईल. अजूनपर्यंत खूप काम बाकी आहे. आणि जागाही अपुरी आहे. जागाही अपुरी, लिमिटेड गणपती घेतले आहेत रेश्माताईंनी, त्यामुळे एवढ्या जागेत होईल. 15 मूर्त्या 16 मूर्त्या हो ना बसवल्या. ट्रॉल्या सगळ्या आतमध्ये बसवल्या. अशा लाईनीत पद्धतशीर गेल्या वर्षासारखं. म्हणजे गेल्या वर्षावरती आता एक पण ट्रॉली लागू नाही शकत असं आहे ना. पण जेवढे आपण घेतलेले तेवढे सगळे लागतात. गेल्या वर्षी भरपूर मोठी जागा होती, पण उंचीची मर्यादा असल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. बनवलेली जास्त गणपती जास्त बनवलेले, आणि पण तेवढा झाला गणपती कमी, पण उंच गणपती हायटेड आहेत ना सगळे. किती 15 फूट 20 फूट 22 फूटच्या आसपास गणपती आहेत, म्हणजे बघायला फुल धमाल येणार आहे. 22 फुटाच्या पण वरती जाणार आहे. आणि हा आहे ताईंचं वर्कशॉप, कारखाना. छोटी जागा आहे ॲज कम्पेअर टू रेल्वे हॉल, जो रेल्वेचा ग्राउंड आहे परेलचा. तर आता रिस्ट्रिक्शन चिंतामणी पण इथे. हां, चिंचपोकळीचं चिंतामणी. मोठे मोठे मंडळांचे गणपती बाप्पांच्या मूर्त्या इथे बनतात. फुलबाटले, नोर परेलचा लाडका, चिंतामणी, गुलाब्याचा लाडका, चंदनवाडी, ग्रँड रोडचा महागणपती. भरपूर अशा मूर्त्या रेडी होत आहेत. तर आता जाऊया पुन्हा करी रोडला.
तेजसला भेटायचं होतं म्हणून आपण आलो, कारण आपल्याला माहिती होतं तेजस इथे असेल. आणि गणपती बाप्पा मोरेचं तो कोण नाव काय तुझं? गणपतीचा चॅनल होता ना गणपती बाप्पा. तर मित्रांनो आतमध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत जाण्याला, कारण मूर्त्या आता रेडी होत आहेत. आणि हा आहे विजय सरांचा गणपतीचा वर्कशॉप जो बकरी अड्ड्याला आहे, जी त्यांची मुलगी रेश्माताई खातू ही हँडल करते. तर आत्ता आपण जाऊया करी रोडला आणि पुढे आहे सतीश दादांचं वर्कशॉप. तिथे कुठच्या मंडळाच्या मूर्त्या आहेत? मोठे मोठेच आहेत ना मंडळ? मोठे मंडळ आहेत ना. या टायमाला हा उमरखाडीचा राजा कुठे आहे? उमरखाडीचा राजा त्यांच्याकडेच. या टायमाला उमरखाडीचा राजा प्रशांत देसाई म्हणजे परेलच्या वर्कशॉपमध्ये ती मूर्ती काढते. ही आहे परिस्थिती बकरी अड्ड्याची, विजय सरांच्या कारखान्याची. आणि बघा पाटील त्यांचा कारखाना आतमध्ये काम चालू आहे. तर आता जाऊया करी रोडला पुन्हा आणि आपल्याला अजून एक कारखान्याचे व्हिडिओ कव्हर करायचे. छोटे गणपती आहेत या टायमाला कव्हर करूया. राजन सरांच्या इथेही परमिशन चालू आहे. समोर बघा मूर्त्या दिसत आहेत, रेडी होत आहे. तर आता जाऊया करी रोड. तर मित्रांनो समोर आहे सतीश सरांचा कारखाना, तिकडे बकरी अड्ड्याला विजय सरांचा कारखाना काम चालू आहे. राजन सरांचा वर्कशॉप आहे. मित्रांनो मूर्तींचं निर्माण कार्य सुरू आहे इकडे. मोठ्या मूर्ती साईडला दोन कास्टिंग चालू आहे. हे डायज आहेत सगळे. 4 मूर्त्या झाल्या. मूर्त्या जॉईंट होतात तिकडे साईडला. आज जाऊया. मूर्त्या जॉईंट होतात इकडे. राजन सरांचा कारखाना आहे. आता रेडी होतं. मूर्तींचं जॉईनिंगचं काम चालू आहे. मित्रांनो मी उभा आहे आता राजन खातू यांच्या वर्कशॉपच्या बाहेर. प्रवेश बंद आहे. गणपती बाप्पांचे मूर्त्या आहेत ते घडवण्याचं काम चालू आहे. उंच मूर्त्या बघायला भेटणार आहे. ते रेडी होत आहे. तर मित्रांनो बघा उंच उंच मूर्त्या यावर्षी बघायला आपल्याला भेटणार आहे. करी रोडच्या वर्कशॉपमध्ये आतमध्ये यंदाचा माहोल बघा. उंच मूर्त्या आहेत. इथे मूर्तीचं काम चालू आहे. बाजूला रेडी आहेत तिकडे मूर्ती घडवण्याचं काम चालू आहे. तर मित्रांनो आपण आहेत जाधव बंधू यांच्या वर्कशॉपमध्ये. मूर्तीचं काम चालू आहे. मूर्ती जोडण्याचं काम चालू आहे. एखाद एक व्हिडिओ बनवूया आपल्या चॅनलसाठी कम्प्लिटली जोडण्याची. बघा मूर्त्या करी रोडच्या वर्कशॉपमध्ये राजेश जाधव सर. आता इथे हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट इथे त्याला वरती या पॉइंटला काळा चौकीचा मयुरेश्वर मूर्ती जोडण्याचं काम चालू आहे. आणि सर आहेत ते बारकाईने मूर्ती जोडण्यात जे कारीगर आहेत त्यांना मार्गदर्शन करतात. बॉटमला क्रॉस मार. बॉटम सरळ झाले त्याला क्रॉस मार.
ही बॉटम समोर झाली त्याला क्रॉस मार म्हणजे आत खाली येईल. ओके फायनल कर फायनल. फक्त इथून या कुंड्यामध्ये जेवढा वर जाईल तेवढा वर न्यायचा. कारखाने भरपूर आहेत यावर्षी आणि सगळीकडे मूर्ती घडवण्याचं काम चालू आहे. मूर्ती जोडण्याचं काम चालू आहे. इथे माझ्या पाठी या साईडला यावर्षी खूप उंच अशा मूर्त्या आपल्याला बघायला भेटणार आहेत. मित्रांनो, करी रोड युनायटेड मिल कंपाऊंडमध्ये गणेश चतुर्थीसाठी यंदाच्या वर्षाच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या रेडी होण्याचं काम सुरू आहे. रेडी होत आहे. समोर ही मूर्ती इथे घडते. ते अजून भरपूर अशा सरळ समोर राजन सरांचा कारखाना. आशा करतो आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. माझं नाव आहे सतीश. आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. पुन्हा भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.